बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली आहे। दहशतवादाविरोधात लढ्याबाबत यामध्ये महत्त्वाची चर्चा झाली। या बैठकीला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव विजय गोखले हे सगळे उपस्थित आहेत। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, कधीपासून सुरू आहे ही बैठक आणि काय आहे या बैठकीचा अजेंडा? गेल्या 9 वाजेपासून ही बैठक सुरू झालेली आहे। पंतप्रधानांचं जे निवासस्थान आहे 7 लोक कल्याण मार्ग, त्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। जसं आपण उल्लेख केला ते सर्व लोक या बैठकीत उपस्थित आहेत। महत्वाचं कारण यामध्ये ज्या पद्धतीने बातमी पुढे आली की अझर मसूद यांचा मृत्यू झालेला आहे, ते एक महत्वाची चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता आहे। सोबतच ज्या पद्धतीने भारत पाकिस्तानची स्थिती पुन्हा तणावाखाली गेलेली आहे त्याही विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे। कारण की आज पुन्हा एकदा 5 जवान जखमी झालेले आहे। ज्या पद्धतीने 2 ठिकाणी जे युद्ध शस्त्र संधी तोडली आहे पाकिस्तानने आणि सीजफायर व्हायलेशन केलेलं आहे, ते एक परिस्थिती आणि आगामी काळात पाकिस्तान सोबत कशी चर्चा करायची आणि पाकिस्तानासोबत काय कुठल्या विषयावर चर्चा करणार अजून एक व्यापारासंदर्भात निर्णय झाला नाही। पण आजपासून समझोता एक्सप्रेस सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला ते आजपासून सुरू झालेली आहे। हे महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे आणि साधारणतः अजून 10 मिनिटं ही बैठक चालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर या दिवसातली दुसरी महत्त्वाची बातमी, भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार मसूद अझहरचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे। त्यानं जैश ए मोहम्मदच्या मार्फत 2001 मध्ये भारताच्या संसदेवरती दहशतवादी हल्ला घडवून आणला होता। तसंच पठाणकोट आणि उरी दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड देखील तोच होता। मसूद अझहर जैश ए मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या। भारतातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग लपून राहिला नाही। पुलवामातील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी याच मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मदनं घेतली होती। जम्मू काश्मीरात त्यानं आपलं नेटवर्क तयार केलं होतं। नुकतंच पाकिस्तानच्या मंत्र्यानं तो पाकिस्तानात असल्याची कबुली दिली होती। तसंच आजारी असल्याचा खुलासाही पाक सरकारनं केला होता। पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये जन्मलेल्या मसूदनं 90च्या दशकात हरकत उल जिहाद अल इस्लामी या दहशतवादी संघटनेत तो सहभागी झाला। नैरोबीतील अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांना भेटण्यासाठी त्यानं 3 वेळा केनियाची वारी केली होती। केनियातून परतल्यानंतर तो जम्मू काश्मीरात हरकत उल जिहाद अल इस्लामी या दहशतवादी संघटनेच्या कारवाईत सहभागी झाला। मात्र त्याच्या या हालचालींची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती, त्यामुळे भारतीय गुप्तचर यंत्रणा त्याच्या मागावर होत्या। 1993 मध्ये जम्मू काश्मीरात दहशतवादी कारवायांच्या तयारीत असतानाच श्रीनगर परिसरात भारतीय तपास यंत्रणांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। त्याच्या अटकेमुळे भारतीय तपास यंत्रणांनी मोठं यश मिळवलं होतं। मात्र 1999च्या कंदाहार विमान अपहरणात प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहरची सुटका करावी लागली। त्यानंतर त्यानं पाकिस्तानात आश्रय घेतला आणि तिथून जैश ए मोहम्मद संघटनेच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया सुरू केल्या। 2001 मध्ये भारताच्या संसदेवर मसूदनं भीषण दहशतवादी हल्ला घडवून आणला। त्यानंतर 2016 मध्ये पठाणकोटच्या हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मदचा हात होता। तसंच उरीतल्या लष्करी तळावरच्या हल्ल्याचा मास्टर माइंडही हाच मसूद अझहर होता। मसूद अझहर हा भारतीय तपास यंत्रणांच्या हिटलिस्टवर होता। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि भारतात अनेक दहशतवादी कारवाया करणारा हाच मसूद अझहर आहे। यकृताच्या कर्करोगामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। उच्चस्तरीय गुप्तचर विभागानं या विभागातल्या सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। मात्र पाकिस्तानने याबाबत अजून कोणताही दुजोरा दिलेला नाही। याबाबत तज्ज्ञांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। जो तालिबानचा जो मुख्य लीडर होता मुल्ला ओमर, मला आठवतं कमीत कमी त्याला 4 वेळा तरी त्याचा मृत्यू झाला असं दाखवलं होतं। कारण असं होतं की अमेरिकन त्याच्या मागे लागले होते आणि अमेरिकेला त्याच्या पाठलागावरनं काढण्याकरता अशी एक खोटी बातमी देण्यात आली की हा मारला गेलाय किंवा आजारी आहे किंवा हे झालेलं आहे। तर त्याच्यामुळे मसूद अझहरच्या मागून सगळं जग जे आता लागलेलं आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये
3 मोठ्या राष्ट्रांनी एक म्हणजे हे जाहीर केलेलं आहे की त्याला दहशतवादी म्हणून डिक्लेअर करा आणि जैश ए मोहम्मदला बॅन करा आणि फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स त्याच्यावरती नजर ठेवून आहे. तर म्हणून एखाद्या वेळा हा पाकिस्तानचा कुटील डाव सुद्धा असू शकतो. त्याला तात्पुरतं मारलं जाईल आणि नंतर तो पुन्हा जिवंत होईल काही वर्षानंतर दुसरं काहीतरी नाव घेऊन. याच्यातनं एक बाब होती की अझर मसूद सारखा दहशतवादी ज्याचा संबंध आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांबरोबर आहे तो पाकिस्तानमध्येच होता. यापूर्वी ओसामा बिन लादेन ज्यांनी अमेरिकेमधचा 9/11चा मोठा हल्ला केलेला होता तो देखील पाकिस्तानमध्येच आहे. त्याचप्रमाणे लखवी असेल, हाफिज सईद असेल, दाऊद इब्राहिम असतील, हे सगळे जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे गुन्हेगार आहेत, दहशतवादी आहेत, हे सगळे पाकिस्तानमध्येच आहेत. याच्यातनं पुन्हा एकदा स्पष्ट होतं की पाकिस्तान हा दहशतवादाचं एपिसेंटर आहे. पाकिस्तान हे दहशतवादाला एक्सपोर्ट करणारी फॅक्टरी आहे. परंतु अझर मसूदचा जरी मृत्यू झालेला असला तरी आपला संघर्ष जो आहे जैश ए मोहम्मदच्या विरुद्धचा तो मात्र संपुष्टात येत नाही. दरम्यान पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची आज संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी भेट घेतली. त्यांच्या चौकशीची विचारपूस त्यांनी केली. अभिनंदन यांच्यावरती सध्या आर्मी रिसर्च आणि रेफरल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि पुढचे 10 दिवस ते त्याच रुग्णालयात असण्याची शक्यता आहे. त्यांच्या मणक्याच्या खालच्या बाजूला आणि बरगड्यांना दुखापत झाल्याची माहिती मिळतेय. वायुदलाकडून याची पुष्टी मात्र करण्यात आलेली नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यात होते. अमेठीमध्ये मोदींनी आज अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं. विशेष म्हणजे AK-203 या अत्याधुनिक रायफल आता अमेठीत बनणार आहेत आणि या प्रकल्पाचा शुभारंभ देखील आज मोदींच्या हस्ते झालाय. भारत सरकार आणि एका रशियन कंपनीचा हा संयुक्त प्रकल्प आहे. 5 साल से स्मृति जी ने इतनी मेहनत इस क्षेत्र के विकास के लिए की है. कभी आपको ये लगने नहीं दिया कि आपने उनको हराया है या जिताया है. जीते हुए से ज्यादा काम करके दिखाया है. अब कोरबा की ऑर्डिनेंस फैक्ट्री में दुनिया की सबसे आधुनिक उन बंदूकों में से एक AK-203 यानी कलांस्कोव राइफलों की सीरीज का सबसे नवीन हथियार ये हमारे अमेठी में बनाया जाएगा. देशातील पहिल्या राजधानी एक्सप्रेसला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. 3 मार्च 1969 रोजी हावडा नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस सुरू झाली होती. तिचा वेग होता ताशी 120 किलोमीटर. पहिल्या राजधानीला नवी दिल्ली गाठण्यासाठी 17 तास लागले होते. अनेक कठोर चाचण्यांनंतर तिला हिरवा कंदील मिळाला होता. राजधानी एक्सप्रेसची संकल्पना पहिल्यांदा 1962 साली मांडण्यात आलेली होती आणि या रेल्वेला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. इकडे मुंबईमध्ये आज परळ टर्मिनसचं उद्घाटन आणि लोकार्पण रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलं. गेल्या अनेक वर्ष रेल्वे टर्मिनस व्हावी अशी प्रवाशांची अपेक्षा होती. दरम्यान या परळ टर्मिनसमुळे प्रवाशांना नक्कीच फायदा होऊन दादरच्या गर्दीचा भारही कमी होणार आहे. आज परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे जाणारी पहिली लोकल सकाळी 8:38 रवाना झाली. तर आजपासून परळहून रोज 16 अप आणि 16 डाऊन अशा 32 लोकल फेऱ्या असणार आहेत. दुसरीकडे मुंबईत मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याचंही उद्घाटन रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. वडाळा ते जेकब सर्कल असा या दुसऱ्या टप्प्याचा मार्ग आहे. चेंबूर ते वडाळा मार्ग 2000 सालीच सुरू झालेला होता, 2014 साली, पण दुसरा टप्पा सुरू व्हायला तब्बल 5 वर्ष लागली. दरम्यान या मोनोरेलचं उद्घाटन केल्यानंतर स्वतः रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्र्यांनी या मोनोमधून सफरही केली. फार आनंद होतोय. अनेक वर्षापासून अडकलेली मोनो ही आता सुरू झालेली आहे आणि मला असं वाटतं की मला आता सांगण्यात आलं की आता जगातली 3ऱ्या क्रमांकाची सगळ्यात लांब लाईन झालेली आहे. काय आवडतं या मोनोत प्रवास करताना? काय आवडतं? सगळंच आवडतंय. बघा, आजूबाजूची सगळी मुंबई आपल्याला पाहायला मिळते. अतिशय आपण बघितलं तर चांगल्या प्रकारे प्रवास करता येतो. एसी आहे आणि मला असं वाटतं की म्हणजे मुंबईतल्या ज्या एरियामध्ये कुठलं दुसरं ट्रान्सपोर्टेशन पोचू शकत नाही
अशा एरियामध्ये ही पोचते हे सगळ्यात महत्वाचं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. परवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोषणा करून देखील जयंत पाटलांनी नगरची जागा काँग्रेसला सोडली नसल्याचं ट्विट केलं. त्यामुळे काँग्रेस आघाडीतली बिघाडी पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आली आहे. पाहुयात नगरच्या जागेवरून आघाडीत नेमकी कशी रस्सीखेच सुरू आहे ते. तर नगरची जागा काँग्रेसला देण्याचं बघितलं, शरद पवार नगरची जागा काँग्रेसला सोडण्यासंबंधी नेमकं काय म्हणालेत. अकलूजमधील पवारांची ही घोषणा ऐकून तिकडे नगरमध्ये लगेच सुजय विखेंनी त्यांचे जाहीर आभारही मानून टाकले. आता मी सभेत होतो आणि मला ही बातमी व्हॉट्सअपवर आली. तुम्ही सांगत आहात की माननीय पवार साहेबांनी अशी घोषणा केलेली आहे. त्याचा अजून दुजोरा मला नाही. अशी गोष्ट जर झाली असेल तर निश्चित माननीय पवार साहेब आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय जेवढे लोक असतील, जेवढे नेते असतील, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी एक विश्वासाने मला या ठिकाणी संधी देण्याचं काम केलं. पण सुजय विखेंचा हा आनंद अगदीच क्षणभंगूर ठरला. कारण अवघ्या तासाभरात जयंत पाटलांनी चक्क पवारांच्याच घोषणेला छेद देणारं ट्विट केलं. त्यात ते म्हणतात, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी अहमदनगरची जागा काँग्रेसला सोडल्याची वृत्त प्रसिद्ध करण्यात आली आहेत. पण हे वृत्त तथ्यही नाही. आशा आहे की केंद्रीय नेतृत्व या पक्षांतर्गत वादाची वेळीच दखल घेईल आणि आगामी निवडणूक आपण एक दिलाने लढू, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलंय. जयंत पाटलांच्या या खुलाशावर विखे परिवारानं तुर्तास प्रत्युत्तर देणं टाळलं असलं तरी त्यांनी नगरच्या जागेवरचा दावा अजूनही कायम ठेवलेला आहे. त्यामुळे आघाडीत नगरच्या जागेवरून संघर्ष अटळ होण्याची चिन्ह दिसत आहेत. ती जागा ही राष्ट्रवादीकडेच होती, राष्ट्रवादीकडेच आहे आणि राष्ट्रवादीकडेच राहणार आहे. जयंतराव पाटलांशी पण माझं बोलणं झालं आणि आदरणीय पवार साहेबांशी पण बोलणं झालं. जयंतरावांनी पण सांगितलं, त्यांनी पण ट्विट केलेलं आहे, त्यांनी पण प्रेस नोट काढलेली आहे. ही जागा राष्ट्रवादीकडेच आहे. त्या जागेचा आणि पुण्याच्या जागेचा किंवा दुसऱ्या कुठल्या जागेचा असा काही संबंध ठेवलेला नाही. नगरची जागा हा मुळात सगळ्यात मोठा वादाचा मुद्दा आहे. अशाच वेळी स्वतः विखे पाटील यांनी केलेले प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांनी आणि शरद पवारांमधले वेगवेगळे विधानं यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतली बिघाडी नगरच्या जागेवरून अजून आहे. आणि कदाचित आजच्या या घटनेमुळे आघाडीमध्ये विशेष म्हणजे विखे आणि पवार कुटुंबियांमध्ये अधिकच मतभेद झाले की काय अशी चर्चा आता रंगलेली आहे. पवार विखे घराण्याचं राजकीय वैर संपावं म्हणून स्वतः राधाकृष्ण विखेंनी पुढाकार घेऊन मध्यंतरी शरद पवारांची भेटही घेतली. तसंच तिसरी पिढी रोहित आणि सुजय ही मध्यंतरी एकमेकांना भेटले. पण तरीही राष्ट्रवादी काही गेल्या नगरची जागा सोडायला तयार नाहीये. त्यामुळे हा नगरच्या जागेचा तिढा पुन्हा एकदा दिल्ली दरबारी जाण्याची चिन्ह दिसत आहेत. पाहुयात राहुल गांधी विखेंना नगरची जागा मिळवून देतात का ते. कारण तसं झालं नाही तर सुजय विखे बंडखोरी करणार हे जवळपास निश्चित झालंय. सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा नगरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही सगळी रस्सीखेच सुरू असताना त्यावरती विखे पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात. असं की प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आणि ज्याचा निर्णय राजकीय भविष्य त्याला कुठं वाटतं त्याचा निर्णय त्याने घेतला पाहिजे. शेवटी माझ्या राज्य विरोधी पक्ष नेत्यामुळे एक जबाबदारी आहे. तर मला ती जबाबदारी काँग्रेस पक्षाची मला पार पाडावं लागेल. माझा प्रश्नच नाही आहे. असं आहे की शेवटी ही जागा काँग्रेससाठी सुटण्यासाठी आग्रह का करतो आपण एवढा. मग काँग्रेस पक्षाने जागा लढवावी हाच आमचा आग्रह आहे. नाशकात सामाजिक न्याय विभागाचे विशेष पुरस्कार वितरण सोहळ्याचं आज आयोजन करण्यात आलं. या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यासह आमदार, वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी रामदास आठवलेंनी सभागृहात चारोळ्यांनी एकच हशा पिकवला. गर्दी करू नका. आता आपल्याला मजबूत करायचं आहे भारत शेषण. आता आपल्याला मजबूत करायचं आहे भारत नेशन आणि लावायचे आहे पाकिस्तानला वेशन. जेवढं मागायचं तेवढं मागा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पैशासाठी आमच्या मागे लागा. शिवसेनेसोबत गेलेलो असलो तरी मी सच्चा आंबेडकरवादी आहे. म्हणजे देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी. देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी. पण हा पट्टे आहे आंबेडकरवादी. बडोले साहेबांची आणि
दिलीपरावांची जोडी अत्यंत चांगली आहे. म्हणजे तुमच्या दोघांची अत्यंत चांगली आहे जोडी. तुमच्या दोघांची चांगली आहे जोडी. चालव तुम्ही माझी दिल्लीला गाडी. आणि मला लोक कवी म्हणतात पण मी काय स्वतःला कवी मानत नाही आहे. पण मला नरेंद्र मोदी ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला मला कविराज म्हणून हात मिळवतात. हॅलो कविराज. नरेंद्र मोदी मला म्हणतात हॅलो कविराज. मी म्हणतो इसिलिए आया हूं मैं तुम्हारे पास आज. माझ्याची चरोळी बरेचसे लोक ऐकतात आणि सांगतात की तुमची चरोळी फार चांगली होती. मी त्यांना सांगतो की जोपर्यंत तुम्ही ठोकत नाही आरोळी, जोपर्यंत तुम्ही ठोकत नाही आरोळी तोपर्यंत मी अजिबात करणार नाही माझी चरोळी. न्यूज 18 लोकमतच्या प्रयत्नांनंतर अहमदनगरच्या बीजमाता राहीबाई पोपेरे यांना कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनानुसार भव्य बीज बँक बांधून देण्यात आली आहे. त्या बीज बँकेचं आज लोकार्पण करण्यात आलं. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते याचं लोकार्पण पार पडलं. अवघ्या 35 दिवसात ही 50 लाख रुपये खर्चून बीज बँक तयार करण्यात आली आहे. राहीबाईंनी केलेलं काम बायफ या संस्थेनं देखील जगासमोर आणलंय. मुंबईतील अत्यंत मानाची समजली जाणारी मुंबई श्री बॉडी बिल्डिंग आणि मेन्स फिजिक्स स्पर्धा आज खार इथं पार पडली. या स्पर्धेमध्ये सलग 3ऱ्या वर्षी या स्पर्धेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी कांस्य पदक पटकावलंय. या कामगिरीबद्दल त्यांचं सर्व स्तरातून चांगलं कौतुक होत आहे. टुडे ग्लोबल डेव्हलपर ग्रुपने कंपनी CSR अंतर्गत एक नवा पायंडा पाडलेला आहे. नागरिकांना वाजवी दरात घरं उपलब्ध करून देण्यासोबतच मुलगी वाचवा मुलगी शिकवा या केंद्र सरकारच्या योजनेला टुडे ग्लोबलने हातभार लावलाय. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ही मदत देण्यात आली. पनवेलसह खारघर आणि आसपासच्या शाळांतील एकूण 15 मुलींची यासाठी निवड झाली. या सर्व मुलींना रविवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकी 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. टुडे ग्लोबल ग्रुपचा उत्सव सिटी हा प्रकल्प पनवेल जवळच्या शिवकर गावात साकारतोय. इस क्षेत्र के अलग अलग कन्याओं को जिनके घर में अगर सिर्फ उनके पीछे कोई खड़ा रहे तो ये जो आज एजुकेशन के मामले में उनका जो स्पार्क है जो आपने ऑब्जर्व किया है उसको कुछ अच्छा अंजाम देने के लिए आज आप उनके परिवार को, मैं समझता हूँ कि 15 ऐसी बच्चियाँ हैं, 15 बच्चियों के परिवार को 1 लाख रुपए की राशि आज इस कार्यक्रम के माध्यम से दी जा रही है. मैं आपका बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूँ. इट्स अ वंडरफुल इनिशिएटिव जो आप बेटी बढ़ाओ बेटी बचाओ के योजना को आगे बढ़ा रहे हैं. मुझे खुशी है दैट आई कैन लेवरेज माई नेम टू इट. आज मैं यहाँ पे हूँ. मैं इतना करती नहीं हूँ जितना आपने शुरुआत की है, तो बहुत नेक ख्याल के साथ जो शुरुआत की है आपने. मैं यहाँ पे जितने भी लोग हैं मैं इतना कहूँगी कि इस ऑर्गेनाइजेशन ने मुझे बहुत प्रेरित किया है. मैं चाहूँगी कि मैं इसे और आगे बढ़ाऊँ. आज जो हम लोग ये CSR ला रहे हैं वो हमारी दादाजी की सोच थी. दादाजी हमारे टीचर हैं, थे गवर्नर अवार्डेड है. वो हमेशा कहते थे कि प्रोजेक्ट से कुछ चीज़ शिक्षा के लिए दो. तो हमने ये शुरुआत की है. 10 साल के बाद ये जो इतना बड़ा प्रोजेक्ट आज लाए उसमें हमने CSR के लिए भी दिया है.